नमस्कार मंडळी. रागात, दुःखात किंवा प्रचंड आनंदात आपण अनेकदा स्वतःला विसरतो. पण कधी देवासाठी स्वतःला विसरून पाहिलंय का? आजच्या ब्लॉगमध्ये आपण 23 मेच्या श्री गोंदवलेकर महाराजांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रवचनावर बोलणार आहोत, जे आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात खूप मोठा अर्थ लपवून आहे. हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण कशासाठी? तर भौतिक सुखांसाठी किंवा विषयांसाठी. एखादी खूप आनंदाची बातमी आली की आपण काय करतो हे आपल्यालाच समजत नाही. दुःखातही तेच होते. आणि राग आला की तर आपण पूर्णपणे देहभान विसरतो. महाराजांच्या मते विषयांसाठी किंवा राग लोभासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच. पण हेच जर आपण देवाकरिता केले तर ते सर्वोत्तम आहे. आपण भजन किंवा नामस्मरण करताना खरंच देहभान विसरतो का? महाराज खूप सुंदर उदाहरण देतात. आपण भजन गात असतो आणि कुणाचा तरी ताल चुकला की आपण लगेच रागवतो. याचाच अर्थ तिथे मीपणा असतो. खरे भजन तेच जिथे मी आणि माझा देव याशिवाय दुसरे कोणीही नसते. मग प्रश्न पडतो, आपण संसार सोडून द्यायचा का? अजिबात नाही. संसारात काम, क्रोध, लोभ हे सर्व असणारच. पण आपण त्यांच्या अधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागायला हवे. कोणतीही आसक्ती न ठेवता आनंदाने संसाराचे पालन करावं. संसारातल्या इच्छा आकांक्षा तशाच मनात ठेवून जर आपण गुरूंकडे गेलो तर त्यांची खरी भेट कधीच होणार नाही. त्यासाठी त्यांनी सांगितलेले साधन आधी करावे, म्हणजे आपले चित्त शुद्ध होते. परमेश्वराला शरण जाणे आणि अखंड नामस्मरणात राहणे हाच एक सोपा मार्ग आहे. एकदा का त्यांच्याजवळ खरे समाधान मागितले आणि ते मिळाले की मग देहभोगाची कोणतीच किंमत उरत नाही. शेवटी महाराजांचे एकच वाक्य कायम लक्षात ठेवा, परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील असा एखादा प्रसंग जेव्हा तुम्ही देवाच्या नामस्मरणात सर्व काही विसरून गेला होतात, हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि लिहायला विसरू नका, श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड बुध व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय